नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला थोडा वैज्ञानिक वाटेल, पण प्रत्यक्षात तो आपल्या भविष्यासाठी एक गेम चेंजर आहे. तो विषय म्हणजे बायोचार. बऱ्याचदा लोकांना वाटतं की हा फक्त शेतीसाठी वापरला जाणारा एक प्रकारचा कोळसा आहे. पण थांबा, प्रत्यक्षात हा एका साध्या कचऱ्यापासून हायटेक ऊर्जेपर्यंतचा एक अत्यंत थक्क करणारा प्रवास आहे. आज आपण याच बायोचारचं विज्ञान, त्याचे नियम आणि काही क्रांतिकारी उपयोग उलगडून बघणार आहोत. आज आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात सांगतो. एक म्हणजे मातीच्या पलीकडचा बायोचार, दुसरं पायरोलिसिसचं विज्ञान, त्यानंतर मानके कशी निश्चित केली जातात ते पाहू, मग उत्पादनातील वाढ आणि शेवटी सर्वात रंजक भाग, नेक्स्ट जेन बॅटरींना हा बायोचार ऊर्जा कशी देतो. चला तर मग थेट विषयालाच हात घालूया. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, बायोचार, मातीच्या पलीकडे. एक विचार करा, जर तुमच्या घरातला किंवा शेतातला साधा कचरा तुमच्या हातातल्या स्मार्टफोनला ऊर्जा देऊ शकला, त्याला चार्ज करू शकला, तर विश्वास बसत नाहीये ना? पण आपण ज्याला निव्वळ कचरा समजून फेकून देतो, तो प्रत्यक्षात एक लपलेली तांत्रिक संपत्ती असू शकतो. हे केवळ शेतीपुरतं मर्यादित नाहीये, तर हे उद्याच्या प्रगत तंत्रज्ञानाचं इंधन आहे. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की हा बायोचार नेमका आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर इंटरनॅशनल बायोचार इनिशिएटिव्ह म्हणजेच IBI नुसार हा एक घन पदार्थ आहे जो थर्मोकेमिकल रूपांतरणातून तयार होतो. म्हणजे काय तर लाकूड किंवा शेतकी कचऱ्याला ऑक्सिजन कमी असलेल्या वातावरणात अतिशय उच्च तापमानावर जाळलं जातं आणि त्यातून आपल्याला हा सच्छिद्र आणि अत्यंत स्थिर असा कार्बन मिळतो. आता आपण थोडं विज्ञानाकडे वळूया. आपला दुसरा भाग, पायरोलिसिसचे विज्ञान. बघा, कोणताही कचरा घेतला आणि जाळला असं हे सोपं नाहीये. यातही प्रकार आहेत. कच्चा माल कोणता आहे यावर सगळं अवलंबून असतं. मुख्यत्वे दोन प्रकार आहेत, लाकडी बायोमास आणि शेतकी बायोमास. आणि गंमत म्हणजे संशोधनात असं दिसलंय की जेव्हा मक्याच्या ताटांसारखा शेतकी कचरा वापरला जातो ना, तेव्हा त्यातून मिळणाऱ्या बायोचारमध्ये फिक्स्ड कार्बनचं प्रमाण खूप जास्त असतं. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही कोणता कच्चा माल निवडता त्यावरून तुमच्या अंतिम उत्पादनाचा दर्जा ठरतो. इथे हा एक आकडा खूप महत्वाचा आहे बरं का, 600°C. संशोधक जॉन जे मान्या आणि त्यांच्या टीमनी सिद्ध केलंय की जेव्हा तापमान या 600 डिग्रीपर्यंत पोहोचतं तेव्हा कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजेच कार्बन साठवून ठेवणं आणि त्याची रासायनिक स्थिरता सर्वोच्च पातळीवर असते. म्हणजे तापमान जेवढं योग्य तेवढी त्या बायोचारची कार्बन टिकवून ठेवण्याची ताकद जास्त. तापमानाचं तर आपल्याला समजलं, पण दाबाचं म्हणजेच प्रेशरचं काय? इथे एक मस्त ट्रेड ऑफ आहे. संशोधनात असं आढळलंय की जर तुम्ही ॲब्सोल्यूट प्रेशर वाढवलंत तर बायोगॅसचं उत्पादन खूप वेगाने वाढतं, पण त्याचवेळी जो घन बायोचार आपल्याला हवाय त्याचं उत्पादन थोडं कमी होतं. त्यामुळे इथे ठरवावं लागतं की आपली प्राथमिकता काय आहे, गॅस की घन बायोचार. आता हे सगळं लॅबमधून बाहेर काढून प्रत्यक्षात आणायचं असेल तर काही नियम हवेतच. म्हणूनच आपला पुढचा टप्पा आहे मानके निश्चित करणे. व्यावसायिक बायोचार हा काही गल्लीतल्या कारखान्यात तयार होणारा विषय नाहीये. हा अतिशय काटेकोर उद्योग आहे. IBच्या मानकानुसार याच्या 3 मुख्य श्रेणी आहेत. श्रेणी अ मध्ये आर्द्रता, pH आणि कार्बनची स्थिरता तपासली जाते. श्रेणी ब मध्ये जड धातूंसारख्या विषारी पदार्थांचं मूल्यांकन होतं, जेणेकरून उत्पादन पूर्णपणे सुरक्षित असेल. आणि श्रेणी क मध्ये पृष्ठभागाचं क्षेत्रफळ यांसारख्या गोष्टींचं प्रगत विश्लेषण केलं जातं. आणि हे नियम फक्त कागदावर नाहीत बरं का. या उद्योगात उत्पादनाची सुरक्षा आणि गुणवत्ता कायम राखण्यासाठी दरवर्षी अशा कठोर प्रयोगशाळा चाचण्या करणं अनिवार्य आहे. विशेषतः जेव्हा तुमच्या कच्च्या मालात किंवा उत्पादन प्रक्रियेत थोडाही बदल होतो तेव्हा हे परीक्षण पुन्हा करावंच लागतं. इथे सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड चालत नाही. बरं, नियम तर ठरले, पण याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन कसं होतं? चला पाहूया. उत्पादनात वाढ. सुरुवात करूया छोट्या प्रमाणापासून. ही कॉर्न टिकी भट्टी बघा. ही एक अतिशय साधी, स्थानिक आणि बॅच पद्धतीने काम करणारी भट्टी आहे. काही तासातच ही जवळपास 17% वस्तुमान उत्पन्न देते. ग्रामीण भागात किंवा छोट्या प्रमाणावरील कामासाठी ही अगदी परफेक्ट आहे. पण जेव्हा आपण औद्योगिक स्तरावर जातो तेव्हा चित्र पूर्णपणे बदलतं. मॅन्युअल बॅच भट्ट्यांच्या जागी येतात प्रचंड मोठी व्यावसायिक कंटिन्युअस फीड पायरोलायझर्स. ही ड्युअल सिलेंडर रोटरी मशीन्स एवढी मोठी असतात की ती एका तासात तब्बल 10 घनमीटरपेक्षा जास्त कच्च्या मालावर प्रक्रिया करू शकतात. व्यावसायिक उत्पादनामुळे साहजिकच दर्जेदार आणि अत्यंत स्थिर बायोचार मिळतो.
ही आधुनिक यंत्रसामग्री म्हणजे इंजिनिअरिंगचा एक उत्तम नमुना आहे. यात डांबर आणि धूळ आपोआप स्वच्छ करणारी सेल्फ क्लिनिंग प्रणाली असते. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे या प्रक्रियेत तयार होणारा ज्वलनशील वायू बाहेर न सोडता पुन्हा त्याच मशीनला ऊर्जा देण्यासाठी वापरला जातो. एकदम क्लोज लूप सिस्टम. आणि या सगळ्यामुळे ही यंत्रे वर्षातील तब्बल 7,200 तास अविरतपणे आणि सुरक्षितपणे काम करू शकतात. आणि आता आपण पोचलो आहोत या संपूर्ण प्रक्रियेच्या सर्वात रोमर्षक आणि हायटेक टप्प्यावर, नेक्स्ट जेन बॅटरींना ऊर्जा देणे. कचऱ्यातून थेट हायटेक ऊर्जा मिळवायची असेल तर त्यावर अत्यंत अचूक आणि सूक्ष्म प्रक्रिया करावी लागते. कचऱ्याला उच्च कार्यक्षमतेचा ॲनॉडमध्ये बदलण्यासाठी या कार्बोलाईट कस्टम लॅबोरेटरी फर्नेससारख्या अत्यंत प्रगत आणि खास डिझाईन केलेल्या भट्ट्यांची आवश्यकता असते. आता ही जादू नेमकी घडते तरी कशी? ही प्रक्रिया 3 टप्प्यांत होते. पहिल्यांदा नायट्रोजनच्या उपस्थितीत 700 अंश सेल्सिअस तापमानावर पायरोलिसिस होतं. मग दुसऱ्या टप्प्यात वाफ किंवा CO2चा वापर करून 800 डिग्रीवर त्याचं ॲक्टिव्हेशन केलं जातं. आणि तिसऱ्या टप्प्यात खरी किलिया होते. या ॲक्टिव्हेशनमुळे बायोचारच्या पृष्ठभागावर असंख्य सूक्ष्म छिद्रे तयार होतात, ज्यांना आपण विज्ञानाच्या भाषेत हायरार्किकल मायक्रो आणि मिसोपोर्स म्हणतो. हेच त्याचं खरं इंजिन आहे. आणि हेच आपल्याला दाखवून देतं की ॲक्टिव्हेटेड बायोचार हा पारंपरिक सामग्रीपेक्षा कितीतरी पटीने सरस आहे. सध्या बॅटरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक ग्राफाईट इलेक्ट्रोडची क्षमता कमी असते आणि त्यांची प्रक्रियाही संथ असते. पण बायोचार ॲनोड्स या सर्व मर्यादांवर अगदी सहज मात करतात आणि बॅटरीची कार्यक्षमता अक्षरशः पुढच्या पातळीवर घेऊन जातात. मूळ संशोधनातील एक अतिशय महत्त्वाचं वाक्य इथे नक्कीच सांगावंसं वाटतं. त्यात म्हटलंय, एक शाश्वत आणि उच्च कार्यक्षमता असलेला पर्याय देऊन बायोचार ॲनोड्स नेक्स्ट जनरेशन लिथियम आयन बॅटरीच्या प्रगतीत मोठे योगदान देतात. हे एक वाक्यच बायोचारची ताकद आणि पर्यावरणासाठी असलेलं त्याचं महत्त्व सांगून जातं. तर मंडळी, आज आपण पाहिलं की कसा एक साधा, टाकाऊ समजला जाणारा शेतकी कचरा अचूक थर्मोकेमिकल प्रक्रियेतून उद्याचा हायटेक इंधन आणि बॅटरीचा अविभाज्य भाग बनू शकतो. मग जाता जाता हा विचार नक्की करा, आपल्या आजूबाजूला अशा आणखी किती दैनंदिन वस्तू असतील ज्यांत अशीच न ओळखलेली लपलेली जागतिक क्षमता दडलेली असू शकेल? खऱ्या अर्थाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? शाश्वत भविष्याच्या या रंजक प्रवासात आज आमच्यासोबत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.